दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी घडामोड अशी आहे की जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी आज पंढरपूरचा दौरा केला आणि आषाढी यात्रा अनुषंगाने त्यांनी पालखी तळ आणि विविध ठिकाणी पाहणी केलेली आहे. त्यांनी संपूर्ण माहिती ही जाणून घेतली. याचबरोबर त्यांनी स्वतः या सर्व विषयांच्या नोट्सही स्वतः काढल्या आणि योग्य त्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. यावेळी त्यांनी पालखी तळावर तेथील ग्रामीण भागातील जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि समस्या जाणून घेतलेल्या आहेत. आषाढी एकादशी ही 25 जुलै रोजी होणार आहे. मात्र तत्पूर्वीच 2-3 महिने अगोदरच जिल्हाधिकारी यांनी ह्या आषाढीची तयारी सुरू केलेली आहे. त्यांनी पदभार घेतल्यानंतर पंढरपूर तीर्थक्षेत्रावर जास्त लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय. यापूर्वी जेव्हा त्यांनी पदभार घेतला तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं होतं की पंढरपूरचा कॅरिडॉर असेल किंवा आषाढी वारी, भाविकांना देणाऱ्या सोयीसुविधा आणि पंढरपूरचा विकास याकडं आपलं लक्ष असणार आहे म्हणून त्यांनी स्पष्ट केलं होतं. आणि आता त्यांनी प्रत्यक्षात या ठिकाणी येऊन काम सुरू केलेलं आहे. पहा यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी साधलेला संवाद. बंदच आहे, नुसती पाईपलाईन झाली आणि पाणी कमीच पडतंय. दोन्ही कट्ट्यांना केलं त्या साईडला पिण्याचे पाणी पडते. टॉयलेटसाठी हे सगळं पूर्ण केलं. त्या दोन्हीच्यामध्ये आंघोळीची स्त्रियांसाठी 4 आणि 5च्यामध्ये आहे. आणि ह्या बाजूला जिल्हा परिषद मार्फत त्या रस्त्याच्या इथं एक मागच्या रस्त्यापासून त्यांनी स्नानगृह चालू केलं. मोबाईल तात्पुरते. तर आपण ज्यावेळेस आढावा बैठक सुरू करू ना, पालखीवाल्यांची वेगळी मिटिंग घ्यायची आपण, तर त्यांची एक मागणी अशी यायला लागेल की जागा कोपऱ्यात आहे ना, त्यामुळे त्यांना जागा पुरत नाही. तर इथं चारी आहे म्हणजे गटर आहे पाण्यासाठी, नैसर्गिक पाण्यासाठी. झाडी त्याच लाईन ते म्हणतात ती मुजवा आणि इकडं पाईपनं इकडे सरकून घ्या हायवेला लागून. म्हणजे आम्हाला हा पीस आता इथं झाड आहेत त्याच्या आतच त्यांना राहावं लागतं. तो वापरायला नव्हतं. तर सरांचं म्हणणं झालं की आपल्याला काही असं टेक्निकली पॉसिबल नाही, करता येणार नाही म्हणून त्याच्याकडे मागच्या वर्षी दुर्लक्ष केलं होतं. त्या वर्षी पण ते तसंच मागणी करू शकतो. आवडा टाईप नॅचरली खाली उतारा अच्छा ओके. कशाला लॉक लावले? गाडी झाल्यानंतर लावली म्हणून घ्यायला लॉक ओके. ते पण ठेवत नव्हतं. हे थोडंसं तुम्ही मागच्या लोखंडी गेलं. ठीक आहे, चोरी वगैरे होत नाही नाही ते. तोडफोड होती सर. लाईट वगैरे जाते म्हणून आपण लाईट काढून ठेवतो. बल्ब वगैरे आपणच काढून ठेवतो जेणेकरून डबल रिपेअरिंग करू शकतो.